आम्हीची जोडी टेंबिवली टीम ओपनिंग पेअर पाठवा. सर्वांनी विदेशजी पाटील सामांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. एक समाजसेवक आणि एक यशस्वी उद्योग दादांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025 मध्ये तसेच आगमन झालेलं आहे. सन्माननीय भावेश दादा म्हात्रे दादांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. लक्ष जे ठेवलं गेलं या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला. टोटल रन्स 47 बनवला गेला. 48 चा टार्गेट आहे. सलामीची जोडी बॅटर प्रतीक पाटील आणि त्यांचा समवेत. अल्ताफ शेख आणि प्रतीक पाटील ही जोडी. चला सामन्याला सुरुवात करा. फर्स्ट ओव्हर बॉलर तयार होतात. जतीन राणे दरम्यान बॉलिंग मार्कवरती. बघा यात नंतर देखील एक मॅच बाकी आहे, सो थोडी घाई करा आणि सामन्याला सुरुवात करा. जतीन राणे ग्लास बॉल फुल लेंथ टाकला होता आणि दरम्यान हेलिकॉप्टर उडवायचं होतं प्रतीकला, पण बाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट फारसा तितकासा चांगला आला नाही. एलिव्हेशन नव्हतं मिळालं. एक सिंगल इथे मिळालं आणि या एका धावेच्या मदतीने ऑफ द मार्क होत आहे बॅटर प्रतीक पाटील आणि ऑफ द मार्क होत आहे टीम टेंबिवली. 48 चा टार्गेट आहे. बघा यानंतर सामना होणार आहे तो किती षटकांचा होईल त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. नेक्स्ट बॉल अल्ताफ दरम्यान ऑन साईडला खेळायचं होतं, बट बॉल नंतर हाला असंच वाटलं कारण स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला होता. बॅट्स अगदी टोला लागला होता स्ट्रोक आणि एक जर आपण विचार केला तर इथे 2 धावा कंप्लीट होतील. धाव फलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 3 वरती जाऊन पोहोचला. 3 धावा धाव फलकावरती. टार्गेट जर आपण पाहिलं तर 48 धावा चेस करायचं आहे. लढत फार चांगली रंगेल असंच वाटतंय कारण भिनार टीमची बॉलिंग देखील आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली राखलेली आहे. कारण या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी कासर वडवली टीमला पराभूत केलं. अल्ताफ साठी हा बॉल होता, फुल लेंथ होता, डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा भिनार टीमची हीच खास बात राहिली की त्यांचा बॉलिंग क्रमामध्ये दमखम आहे आणि दॅट्स वाय या 48 बनवणं अगेन्स्ट टीम भिनार इतकं इझी जाणार नाहीये टीम टेंबिवलीला. आणि त्या अनुषंगाने मी म्हणेन की सुरुवात महत्त्वाची असेल, बट सुरुवात थोडी आता शांत आहे कारण जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 3 धावा. हा फुल टॉस बट आहेत फिल्डर लॉंग ऑनला मिस्टेक होणार नाही. पकली सफलता. बॅटर बाद झालेत अल्ताफ शेख. आजचा दिवस बॉलिंग मध्ये तितकासा चांगला दिवस आजचा राहिला नाहीये, बट आता बॅटिंग मध्ये कशा प्रकारे कमबॅक करतील कारण
सुरुवात शांत आहे आणि जर आपण पाहिलं लक्ष तितकंही छोटं नाही आहे. 48 करायचं आहेत. मनीष पाटील क्रमांक क्रमांक 3 वरती आणि ओडिशला पाहिल्यानंतर या सीझनमध्ये खऱ्या अर्थाने खारबाव आणि टेंबिवलीची मॅच आठवते, ज्या ब्राह्मणदेव चषकामध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग मनीष पाटीलने त्या मॅचमध्ये केली होती. सिंगल हँडेडली 4 ओव्हरमध्ये 63 धावांचं लक्ष त्याने चेस करून दाखवलं होतं. आणि आता इथे देखील तशाच प्रकारे एखाद्या इनिंगची अपेक्षा मनीष पाटीलकडून नक्कीच आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आता समोर मोनिश. पहिलाच बॉल येत्या क्षणी स्विच खेळायचा होता. अपील देखील इथे झाली पण येतोय डॉट. आणि अशा प्रकारे जर आपण इथे पाहिलं तर सध्याच्या घडीला आता परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे, कारण डॉट बॉल जितके इथे जास्तीत जास्त येतात एक एक डॉट बॉल टोचतोय टीम टेंबिवलीला. कारण हे षटक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धाबा दिलेल्या आहेत. आता देखील स्विच हिट, पण आता देखील बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा धाव फलकावरती. धक्का लागला 1 आणि त्या 18 चेंडूवरती करायचे आहेत रन्स 45. 45 धावांची आणखीन इथे आवश्यकता असेल. आणि आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं बघा बॅटिंग क्रम मजबूत आहे, बट प्रेशरमध्ये आपण पाहिलं की चांगल्या चांगल्या बॅटर्सकडनं देखील मिस्टेक होतात. आणि आज जर आपण इथे पाहिलं आजच्या दिवसामध्ये आपण सक्सेसफुल चेसचा जर विचार केला तर याआधी आपण दुसऱ्या फेरीतील जो पहिला सामना पाहिला होता त्यामध्ये प्रितेश पाटीलने आज चेस करत असताना एक चांगली इनिंग खेळली होती रानाल टीमचा अगेन्स्ट. आणि आज चिंटूचा दिवस देखील तितकाच चांगला राहिला, कारण 47 त्यानंतर 32 नॉट आउट. आणि पहिल्या षटक जर आपण पाहिलं तर एकूण 3 धावा, धक्का 1 लागला. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतात. दुसऱ्या षटकामध्ये प्रणव भोईर. फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 3 धावा इथे आला, तर इथे 18 चेंडूवरती 45 धावांची आवश्यकता. सरळ टीम भिनार थोडं फास्ट खेळा, कारण बघा या मॅचमध्ये जो जिंकेल त्यालाच आजच्या दिवसामधला अंतिम सामना खेळायचा. तर थोडं फास्ट खेळा. 3 ओव्हरमध्ये करायचे आहेत 45 धावा. समोर आता प्रतीक पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. सरळ टीम भिनार थोडं फास्ट खेळा. सेकंड ओव्हर प्रणव भोईर बॉलिंग मार्क वरती 18 मध्ये करायचे 45 धावा. समोर प्रतीक पाटील. प्रतीक दरम्यान सॉफ्ट हँड ड्राईव्ह दरम्यान फिल्डर आहेत पॉइंटला. एक सिंगल रन दरम्यान इथे घेतली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता 4 वरती जाऊन पोहोचला. आणि प्रेशर आता वाढतोय, कारण आता 17 चेंडू शिल्लक आणि 17 मध्ये करायचे 44. 44 धावांची आवश्यकता आणखी इथे आहे. आणि या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथे आक्रमकरित्या बॅटिंग दोन्ही बॅटर्सला इथे करावी लागेल, कारण 17-44चं समीकरण इथे उरलं. एकंदरीत याआधी आपण पाहिलं मोनिशने 2 विकेटचे फटके अटेम्प्ट केले होते, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नव्हता झाला. मोनिश पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. 17 चेंडू शिल्लक, 17 मध्ये 44 इथे बनवायचात. चेसिंग कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी या 44 धावा इथे बनवायचात. प्रणव भोईर ओव्हर द विकेट आणि आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. आज जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला भिनार टीम काय लाजवाब खेळ करत आहे. याआधी आपण पाहिलं 44 त्यांनी डिफेंड केलं होतं अगेन्स्ट टीम कासार वडवली, आणि 48 डिफेंड करत असताना सध्याच्या घडीला टेंबिवली संघ आता अडचणीमध्ये आहे अगेन्स्ट टीम भिनार. नेक्स्ट बॉल प्रेशर वाढतो. एखादी बाउंड्री इथे हवी आहे, मोठा फटका इथे हवा आहे. आणि दरम्यान इथे रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा आला. डेड बॉलचा इशारा इथे येतोय, बट इक्वेशन विषयी माहिती नक्कीच पोचवेन. 16 चेंडू शिल्लक आहेत, माफी द्या. 16 मध्ये आता करायचे आहेत रन्स 44. 16 मध्ये 44 बनवायचे आहेत. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर मोनिश देखील स्ट्रगल करतात. हा चिंतेचा विषय आहे टीम टेंबिवलीसाठी. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर पूल खेळला. पूल पॉवरफुल 3 निर्धाव चेंडू नंतर आता या 4थ्या चेंडूवरती मोठा फटका येतो मोनिश पाटीलचा बॅटमधनं. षटकार
38 38 करायच्यात 15 चेंडू शिल्लक. आणि खऱ्या अर्थाने प्रतीक पाटील आणि तसेच प्रितेश पाटील यांचा फार मोठा फॅन आज ग्राउंड मध्ये आलेला आहे. नेक्स्ट बॉल मागील चेंडूवरती षटकार होता. आता हा बॉल सोडून दिला. लाईन प्रमाणे ते पाहावे लागेल की एक्झॅक्टली घडलं काय. येस इट्स वाईट बॉल. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धावफलक या अतिरिक्त रनचा मध्ये आता स्कोर कार्ड 11 वरती जाऊन पोहोचला. 11 ऑन द बोर्ड. आणि हे षटक जर आपण इथे पाकलं तर सुरुवात थोडी कमकुवत होती. एक सिंगल त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर षटकार. आणि आता देखील जर आपण पाकलं तर गती कमी केली होती आणि आणखीन एक डॉट बॉल इथे येतो. एक एक डॉट बॉल आता प्रेशर बिल्डअप करतो. प्रेशर वाढवतो टीम टेंबिवलीवरती. कारण चेस करताना सुद्धा सगळी आता अडचणी भासतात. कारण अडचणी निर्माण होण्यामागे कारण हे देखील राहिलं की पहिले षटक पूर्णपणे शांत होतं. जतीन राणे जसामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत आणि धावफलक 11 वरती आहे. कारण बघा ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर नॉकआउट मॅचेस असतात. जिंकाल तर पुढे चाल, हरला तर स्पर्धा सोडावी लागते. आता देखील फ्रंट फूटवरनं पुल केला. फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला हलकीशी मिसफिल्ड. बॅकअपला आता खेळाडू येतात. बट जोपर्यंत बॉल फील्ड होईल थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे जातो. स्कोर कार्ड या 2 धावांच्या मदतीने आता जाऊन पोहोचला. ठीक 13 धावा धावफलकावरती 13 स्कोर कार्ड वरती आहेत. आणखीन जर आपण विचार केला तर करायचे आहेत रन्स 35 धावांची आवश्यकता. बघा विकेट आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त एकच गेलेली आहे. बट चिंतेचा हा विषय राहिला की डॉट बॉल जास्त आलेत. नेक्स्ट बॉल समीकरण जर आपण पाहिलं चेंडू शिल्लक आहेत येते 13 आणि 13 मध्ये करायचे 35 समीकरण इथे उरलं. हा शेवटचा बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे. ओव्हर द विकेट लो फुल टॉस होता. स्लॉक स्वीप खेळायचं होतं बट जर आपण पाहिलं तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नव्हता. सिंगल मिळेल दुसऱ्या धावेसाठी परतणार नाहीयेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला इथे खेळ समाप्त 2 ओव्हरचा अखेरीस धाव फलक 14 आणि इथे 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये करायचं 34 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग कोणत्याही प्रकारे होणार नाही. टीम भिणार. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. योग्य वेळेवरती हे षटक देखील समाप्त झालेलं आहे 5 मिनिटांमध्ये. चला विनंती असेल टीम भिनार प्लीज रिक्वेस्ट करा. आणि यानंतर देखील एक सामना इथे बाकी आहे. त्वरित फिल्डिंग सेट करा. सामन्याला सुरुवात करा. 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये आता समीकरण जे बाकी आहे 34 धावांची आवश्यकता. रिक्वायर रेट आता 17 वरती जाऊन पोहोचला. बघा समस्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. बट 2 चांगले बॅटर्स खेळपट्टीवरती आहेत ते देखील आपण विसरू शकत नाहीये. बट सध्या सगळीला प्रश्न हा देखील आहे की बॉलिंग क्रम फार मजबूत कार्य करत आहे या स्पर्धेमध्ये टीम भिनारसाठी. कारण याआधी जो उल्लेख मी केला की 44 डिफेंड त्यांनी केला कासर वडवलीस अगेन्स्ट आणि त्यानंतर या मॅचमध्ये आता टेंबिवलीस अगेन्स्ट आपण पाहतोय की ते रेसमध्ये पुढे आहेत. कारण 12 मध्ये 34 हव्या आहेत. चला सामन्याला सुरुवात करा.
12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूवरती आता 34 धावांची आवश्यकता आहे. जयेश वखारे दरम्यान या थर्ड ओव्हरमध्ये तयार होतो. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर मोनिश पाटील असेल. आणि मला असं वाटतं की येथे 6 चेंडू इथे आपल्याला नक्कीच इथे सांगून देऊ शकतात की मॅच बॅलन्सेबल स्थितीमध्ये इथे उभे होईल की टीम टेंबिवली पुढे जाईल की टीम बिनार आपल्याला पुढे जाताना दिसेल. 12-34 पगलास बॉल ऑन साइडला फटका, गॅपमध्ये फटका, आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण. बॉल जाईल डीप मिड विकेट रिजन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 12 मध्ये 34 करायचा होता आणि पगलास बॉलवरती हा चौकार. ज्यांची आज मुळाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, विदेशजी पाटील साहेब जे आज स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांच्या माध्यमातून या स्पेशल आयोजनासाठी तब्बल 5,555 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. सर्वांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय संपूर्ण बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीनं, कारण तुमचं मुळाचं सहकार्य या स्पर्धेमागे आम्हाला लाभलं. चौकाराने सुरुवात या ओव्हरची इथे झाली. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायच्या 30 धावा. स्लॉक स्वीप खेळायचं होतं. बॉल मागे चालला, फाईन लेगला चांगली फिल्डिंग राखली, बट इन बिटवीन कंप्लीट केली जाईल ही एक सिंगल. म्हणजे आता 10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये करायच्यात 29 धावा. 10-29चं समीकरण. मी म्हणेन की लास्ट ओव्हरमध्ये मिनिमम इथे टेंबिवली टीम विचार करत असेल की 15च्या आसपास आपल्याला रन्स ठेवायचे आहेत, कारण मग त्याच्यापेक्षा जर जास्त राहिला तर अंडर प्रेशर मी म्हणेन त्या चेस करणं फार अवघड होऊन जाईल. 10-29चं समीकरण. प्रतीक पाटील मैदानाच्या हातामध्ये आहे जरूर, बट एक गोष्ट ही देखील राहिली की थोडा हाताला दुखापत आहे, त्यांना डोळ्याच्या आसपास देखील थोडी दुखापत आहे. दॅट्स वाय बॅटिंग करणं इतकं सोपं त्यांच्यासाठी देखील राहिलेलं नाही आहे. 10-29चं समीकरण. नेक्स्ट बॉल 10-29. लिडिंग एज हवेमध्ये बॉल आहे, बट कोणताही फिल्डर त्या रिजनमध्ये नाही आहे. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये आता 28 धावांचं समीकरण. मग आम्ही उल्लेख केलाच होता की या सीझनमध्ये बिना टीमने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी आतापर्यंत केलेली आहे, कारण यंग टीम जरी असली तरी सुद्धा टीमची जर आपण बॅटिंग क्रम पाहिलं, बॉलिंग क्रम पाहिलं तर स्पेशली प्रणव भोईर असतील, त्यानंतर चारी फ्रंटलाईन बॉलर असतील, जतीन राणे, प्रणव स्वतः त्यांचे जयेश वखारे आणि त्यानंतर रोहन असतील. भरपूर चांगलं कार्य हे सर्व युवा खेळाडू करतात आणि त्या जोरावरती आतापर्यंत या मॅचमध्ये देखील टेंबिवली संघ आता अडचणीमध्ये का आहे, कारण बॉलिंगचा दर्जा फार चांगला आपल्याला पाहायला मिळाला. 9 मध्ये आता करायचं 28 धावा. प्रेशर जाणवतं, मोठा फटका इथे हवा आहे. नेक्स्ट बॉल आता देखील फुल रन टाकलाय आणि घडलं काय पाहावं लागेल. यस, बॅटची कडा कॅच इथे पकडली गेली, सफलता मिळेल. धक्का लागला, बॅटर बाद झालेत मोनिश पाटील. धक्का इथे आणखीन एक मोठा लागला, कारण मोनिश पाटील इथे बास झाले. त्यांनी आता 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये करायचं आहेत 28 धावा. येत्या 2 चेंडूंवरती मी म्हणेन इथे दोन्ही मोठे फटके हवे टीम टेंबिवलीला. पण त्या जर दृष्टिकोनातून आपण विचार केला तर सध्या सगळीला काय लाजवाब खेळ आज आवाज स्पोर्ट्स बिना टीमने दाखवला, कारण ज्याप्रमाणे ते खेळलेले आहेत आज. 8-28 फुल रन. बॅटची आटली कडा लागली आणि यस, बॉल आय थिंक ग्राउंडेड होऊन गेला, ते अंपायर सांगतात. बॉल ग्राउंडेड होऊन विकेट किपरपर्यंत गेला, कारण साऊंड जरूर आला होता, पण बॉल ग्राउंडेड झाला असं अंपायरने सांगितलं. डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि आता 7 चेंडू शिल्लक 28 करायच्यात. 7-28 समीकरण या मॅचमध्ये उरलं. सामना एकंदरीत असं वाटलं होतं की 48 करायच्यात. 12चा आस्किंग रन रेट स्टार्टमध्ये होता, बट तो आस्किंग रन रेट आता जर आपण पाहिला तर ऑलमोस्ट इथे आता जर आपण पाहिलं तर पर ओव्हर आता 20 पेक्षा जास्त करायच्यात. 7-28 समीकरण. अंतिम बॉल इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये एक बाउंड्री इथे हवी आहे टेंबिवलीला. फुल टॉस, ऑन साइडला फटका आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता 6 मध्ये आता करायच्यात 22 धावा. सामना अजून संपला नाहीये.
6 मध्ये करायच्यात 22 धावा. याआधी आपण प्रतीक पाटीलला इंडिव्हिज्युअली 37 नॉट आउट बनवताना पाहिलं होतं, पण सध्या सगळे या मॅच मध्ये परिस्थिती वेगळी आहे. चला टीम भिनार फिल्डिंग सेट करा, कारण यानंतर देखील एक मॅच बाकी आहे. फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 6 मध्ये करायच्यात 22 धावा. लास्ट ओव्हरची जिम्मेदारी आता कोणावरती दिली जाईल हा प्रश्न नक्कीच उभा होतो. सहा मध्ये 22 लास्ट ओव्हरची जिम्मेदारी. रोहनचा उल्लेख आम्ही याआधी केलाच होता की रोहन आहेत आणि रोहन दरम्यान तयार होतात या अंतिम षटकासाठी. चला फिल्डिंग सेट करा टीम भिनार आणि सामन्याला आता त्वरित सुरुवात करा. 6-22 समीकरण. जो जिंकेल तो आजच्या इव्हिनिंग सेशनमध्ये शेवटचा सामना अगेन्स्ट टीम दापोडे खेळेल, बट जो हरेल त्या संघाला या स्पर्धेला सोडावं लागेल. 6-22 समीकरण. पहिले 3 चेंडूच एक्झॅक्टली आपल्याला सांगून देऊ शकतात की मे बी लास्ट बॉल थ्रिलर की या मॅचमध्ये टीम भिनार आपल्याला पुढे जाताना दिसेल. 6-22 करायच्यात. लास्ट ओव्हर. बॉलर रोहन तयार होतोय. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. सहा 22 समोर प्रतीक पाटील. पगलास बॉल बॅट्सीकडे लागली. बॉल मागे चालला. आता अगदी पॉइंट रिजनला हलकीशी मिस फील्ड आणि त्या जोरावरती बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. मी म्हटलंच होतं की प्रतीक पाटील आणि प्रितेश पाटील यांचा फार मोठा फॅन आज स्पेशली दुबईवरनं रिटर्न तिकीट घेऊन तो आज या स्पर्धेमध्ये आलेला आहे. 5 मध्ये करायच्यात आता 18. 5-18 समीकरण. बघा प्रतीक आहेत स्ट्रायकिंग एंडवरती आणि हा तो बॅटर आहे ज्याने असे भरपूर सारे सामने याआधी टीम टेंबिवलीला जिंकून दिलेले आहेत, पण आज ते कार्य पुन्हा एकदा इथे त्यांच्या माध्यमातून केले जाईल का? 5-18 समीकरण. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला. फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. इथे या 12 डिफेंड करणं अवघड वाटतंय, पण सध्या सगळीला अतिरिक्त वेळ देखील जातो टीम भिनार, त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 4 चेंडू शिल्लक 12 करायचे आहेत. सध्या सगळीला असं देखील वाटतं की विजयाच्या मध्यस्थी टीम भिनारसाठी आता प्रतीक पाटील उभा आहे, पण एकंदरीत आज खेळ प्रतीकचा देखील चांगलाच राहिला. पण इथे या परिस्थितीमधनं आपल्या टीमला आता विजयाची दिशा आहे ते प्रतीक दाखवेल की रोहन आपल्याला कमबॅक करताना दिसेल. 4-12. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये आहे आणि फटका लाजवाब आहे. आणखीन एक मोठा फटका. हा बॉल देखील डीप मिड विकेट पार षटकार.
या मॅच मध्ये करतोय. 3 मध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार, एक चौकार त्याचा बॅटमधनं आलाय. बघा अगदी पहिले 3 षटकार जर आपण पाहिली बिनार संघ पुढे होता, बट आता गेल्या 3 चेंडूंवरती जे घडलं आता त्यात नंतर असं वाटतं की टीम टेंभुर्ली सध्या सगळीला आता पुढे दिसत आहे. 3 मध्ये 6 करायचे. आता देखील मी म्हणेन की प्रतीकची विकेट इथे काढू शकले तर आता देखील कमबॅक होऊ शकतो. 3 मध्ये 6. नेक्स्ट बॉल. आता थोडे थांबलेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता बॉलर रोहनला देखील ठाऊक आहे की एक मिस्टेक जर इथे केली तर आणखीन एखादा मोठा फटका इथे येऊ शकतोय. 3 चेंडू 6 धावांचं समीकरण. काय खेळ इथे या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रतीक पाटील आणि टीम टेंभुर्लीने दाखवला. तर उल्लेख ज्या गोष्टीचा मी केला की 3 ओव्हरपर्यंत टीम भिनार पुढे होती, बट आता गेले 3 चेंडू 16 आणि हा फटका हवेमध्ये आणि फिल्डर आहेत उपस्थित. कॅच इथे पकडली जाईल म्हणजे मॅच मध्ये ट्विस्ट. निर्णय क्षणावरती आता मोठा धक्का इथे लागतोय. प्रतीक पाटील ला जावं लागेल वापस म्हणजे 2 चेंडू शिल्लक, आता 6 करायच्यात. भिना टीमने, चला भिना टीमचा कॅप्टन आता आधी आपण टॉस साठी या. चला भिनार टीमचा कॅप्टन टॉस साठी आधी या. विदेश दादा पाटील, संदेश दादा पाटील आणि भावेश दादा म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण आता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या मान्यवरांच्या शुभेच्छा आपण आजच्या या 3ऱ्या दिवसामधला अंतिम सामन्याचा टॉस आपण इथे करणार आहोत. चला यायचं आहे विदेश दादा पाटील, संदेश दादा पाटील आणि भावेश दादा म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. सामना 3 ओव्हरचा आहे.
विदेश दादा पाटील साहेब तसेच संदेशजी पाटील साहेब आणि भावेश दादा म्हात्रे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. टॉस आपण करत आहोत आणि आजच्या या तिसऱ्या दिवसामधला हा अंतिम सामना. कॉल कोण करतो ते सांगा फक्त. कॉल भिनार टीमचा असेल. टेलर्सचा कॉल आहे आणि टेलर्सला फक्त निर्णय सांगायचे किरण दादा. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम आवाज स्पोर्ट्स भिनारने आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आता व्यासपीठावरती पुन्हा एकदा सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. टीम दापोडे चला कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता त्वरित आता फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. चला टीम दापोडे तुम्ही सर्वप्रथम फिल्डिंग सेट करा. बघा सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची. टीम दापोडे प्रितेश पाटील चला आता उतरा ग्राउंड मध्ये आणि फिल्डिंग सेट करा आणि आमच्या ऑफिशियल अंपायर साबंध देखील त्वरित पोहोचा. चला लगेचच टीम वीर तानाजी दापोडे संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. दापोडे संघ चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. एक जबरदस्त सामना इकडनं मात्र टेंबिवलीला पराभूत करून भिनारने जिंकलाय. काय लढत दिली प्रतीक पाटीलनं. खऱ्या अर्थानं त्याला जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. इंजर्ड असताना देखील सामना अगदी क्लोज आला. त्यानंतर प्रतीकची विकेट ती थोडीशी तिकडनं टेंबिवली मैदानाच्या या सामन्याच्या थोडीशी दूर जाताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर अगदी भिनारनं त्या सामन्यावर विजयी प्राप्त केले. चला लगेचच भिनार टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला प्रणव सलामीची जोडी मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना दोन सलामवीर बॅटर्स एका बाजूनं प्रणव भोईर आणि दुसऱ्या बाजूनं किरण. हेलो 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 शुभ सन्मान आपण करूया. आपल्यामध्ये उपस्थित चला सामना सुरू करायचा आहे. लगेचच आपण शुभ सन्मान करूया. सन्माननीय विदेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य देखील आम्हाला स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. सामना सुरू ठेवा. आपण शुभ सन्मान करीत आहोत. समाजसेवक तसेच एक यशस्वी उद्योजक विदेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि हे सन्मान करण्याकरिता मी दिनेश दादा चौगुले दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विदेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. सामन्याला होतीये सुरुवात. गेम इज ऑन. चला पंच सामना सुरू करायचंय. व्हेरी फर्स्ट बॉल प्रितेश पाटील. फर्स्ट ओव्हर. पहिला चेंडू अडवा बॅटनं फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चाललाय. डीप मध्ये हर्षद चौधरी आहे. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने स्वतःच. त्यानंतर संदेशजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. मी दिनेश दादांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संदेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. या दरम्यानचा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा जोर लागली होती. यष्टीरक्षक स्वतःचा 100% देताना मैदानाच्या आतमध्ये दिसले. महत्त्वपूर्ण सामना आहे. अगदी जर आपण विचार केला तर यामधून विजय होणारा संघ थेट टॉप 4 मध्ये प्रवेश करेल उद्याच्या दिवसामध्ये. सिंगल रन इकडनं पूर्ण केली आहे. प्रणवला स्ट्रायकिंग एंडवर आणलं जात आहे. प्रणव भोईर चांगल्या फॉर्मात आहेत. चांगल्या पद्धतीने फटकेबाजी त्याने केली आहे.
या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आडवा बॅटनं ऑन साइडला पिक केलंय प्रणव भोईरचा हा ब्रँड दाखवणारा बिनारचा ब्रँडेड षटकार. गेला आडवा बॅटनं थोडेसे मिडल स्टिक वर गेले त्यानंतर मात्र डावे एष्टीवरचा चेंडू होता त्याला पुल करत असताना सक्सेसफुल स्ट्रोक इकडनं मात्र प्रणव भोईरने ठोकलाय. खऱ्या अर्थाने या मोठ्या फटक्यांकरिता प्रणवला देखील ओळखलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधनं देखील त्या पद्धतीचा स्ट्रोक आलाय. प्रणवला याच पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल कारण विरोधी संघाचा जर विचार केला तर प्रितेश पाटील गेल्या 2 सामन्यामध्ये काय फटकेबाजी केली होती प्रितेशनं, परंतु इकडनं प्रणव देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करणं जाणतो. बिनारकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. त्या अनुषंगानं पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकांमध्ये कमीत कमी 40 ते 45 पर्यंत पोहोचण्याचं इकडनं प्रयत्न करावा लागेल टीम आवाज बिनारला. प्रणवनं षटकार जरूर इकडनं दाखवलाय. प्रितेशचा हा चेंडू फुल टॉस आहे फटका फसलाय चेंडू हवेत. हर्षद चौधरी प्रयत्न करतायत पोहोचण्याचं परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जोपर्यंत नोमॅन्स लँड मध्ये टप्पा घेईल तोपर्यंत दुसरी धाव देखील इकडनं प्रणवनं पूर्ण केली आहे. जिकडे सिंगल होती तिकडे डबल पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रणव भोईरच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. या दुहेरी रनाच्या मदतीनं धावफलका जर विचार केला धावफलक आता पुढे जात आहे जाऊन पोहोचलं जात आहे 10च्या घरामध्ये 10 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ. कोणताही गडी न गमावता 10 धावा धावफलकावर. इकडनं मात्र रनअप मध्ये थोडेसे चुकले जात आहेत. प्रितेश पाटील संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. एक महत्त्वपूर्ण ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थाने वीर तानाजी दापोडे संघाकडनं सातत्याने चांगला खेळ आपण त्यांचा पाहिलाय. ग्रामीण क्रिकेट असू द्या अथवा सिटी क्रिकेट त्यामध्ये सातत्याने चांगला खेळ ते करत असतात. परंतु इकडनं मात्र फटका जबरदस्त आहे. फटका फसलाय का चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतायत आणि त्या ठिकाणी काय घडलंय त्या ठिकाणी पंचांचा इशारा काय आला येस फलंदाज त्या ठिकाणी बाद असणार आहे. इकडं मात्र प्रणव बाद झाले ते एक महत्त्वपूर्ण फलंदाज आता तंबूच्या श्रेयाला चाललाय. एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. तर गेल्या 2 सामन्यामध्ये ज्याने जबरदस्त खेळ केला होता तेच प्रणव भोईर आता मात्र तंबूच्या श्रेयाला गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय येत आहेत. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. चेंडू चालला पॉइंट मध्ये डीपला. एक धाव तिकडे पूर्ण होतीये. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होईल का इकडनं मात्र एकाच धावावर समाधान मानलं जात आहे. या सिंगलच्या मदतीने धावफलका जर विचार केला तर धावफलक पुढे जात असताना आता जाऊन पोहोचलंय 11च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक पहिलं इकडनं संपलंय. एक षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावर. चला वेल कमी खर्च करायचंय. वीर तानाजी दापोडे संघाचे क्षेत्ररक्षक चला आपण लगेचच क्षेत्ररक्षक सजून घ्यायचे. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन गोलंदाज सुजल सज्ज झालेत. चला वेल कमी खर्च करायचंय.
वीर तानाजी दापुडे संघ, कारण यानंतर आपली बॅटिंग देखील बाकी आहे, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. या दरम्यानचा फटका सुंदर आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय प्रणव. नंतर आता मात्र प्रणय देखील बाद होताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. हद्रा क्रमांक बसला, इकडनं मात्र दुसरा. प्रणय इज अ बॅक टू द डगआउट. फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय. चांगली फलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये किरण करताना दिसलेत. 2 चेंडून मागे 2 चौकार किरणने इकडनं मात्र जरूर खेचलेत या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं प्रणव आणि प्रणय बाद झाल्यानंतर जबाबदारी जी होती त्या जबाबदारीचा स्वीकार करत असताना जबरदस्त फलंदाजी. किरण भोईरच्या माध्यमातून आता चांगली फटकेबाजी पाहायला मिळतीये. या दरम्यान चेंडू काय घडलंय, चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल एकंदरीत सुजलला. चांगल्या लेंथवर चेंडू होता, फलंदाज किरणला बीट करून गेलाय. आपण जर विचार केला तर धावफलक सध्याच्या घडला तरी 20च्या घरामध्ये आहे. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय, हवेत गेला, क्षेत्ररक्षक जज करतो. इकडनं मात्र पकडली गेली आहे झेल आणि संपलाय फलंदाज किरणचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये मोठा आदरा बसलाय. चला टीम मीटिंग करायची नाहीये दापोडे संघ. सुनील भोईर आलेत. सुनील भोईर स्ट्रायकिंग एंडवर आलेत. ऍक्च्युअली नवीन आलेले बॅटर आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतायत जयेश वखारे. या दरम्यान चेंडू चांगला आहे, जबरदस्त चेंडू आहे. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा फलंदाजाला बीट करून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
डॉट बॉल आला इकडनं. गोलंदाज जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक सध्याच्या घडला तरी तिसरं घेऊन हर्षद चौधरी आलेत. हा चेंडू मात्र सोडून दिलाय पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. धाव इकडनं मात्र अव्वांतर प्राप्त होतीये. धाव फलक एका धावेच्या मदतीने जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 21. हा चेंडू जबरदस्त आहे. गती थोडीशी कमी केली, चेंडूवर बोट फिरवली, फलंदाजाला आता बीट करून गेला हा चेंडू. इकडनं मात्र जयेश वखारेला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये चांगली फटकेबाजी होणं हे खूप गरजेचं आहे. या दरम्यान चेंडू देखील फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, इकडनं मात्र धाव पूर्ण केली जाते या सिंगलच्या मदतीनं. धाव फलक आता मात्र पुढे जात असताना 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. कमीत कमीत 1 ते 2 मोठं फटके येणं गरजेचं आहे, कारण विरोधी संघाचा जर विचार केला तर प्रितेश पाटील, त्याचबरोबर आपण जर विचार केला तर हर्षद चौधरी सारखे तगडे बॅटर या टीममध्ये देखील उपस्थित आहेत. त्यानंतर या दरम्यान चेंडू मात्र फटका खेचून मारला, गॅप मध्ये चाललाय चेंडू, चाललाय निघून सीमारेषा पार. एका टप्प्यानं 4 धावांकरिता आला इकडे चौकार. हर्षद, या दरम्यान चेंडू मात्र जबरदस्त आहे. काय घडलंय, तिकडनं मात्र बॅटरला बीट करून गेलाय सुनील भोईर. थोडेसे त्या ठिकाणी मात्र भ्रमात जरूर पडले होते. चेंडू ऍक्च्युअली त्यांना वाटलं की लेग स्टिक सोडून गेलाय. या दरम्यान चेंडू मात्र काय घडलंय, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सरळ निघून गेलाय. इनिंगची झाली आहे समाप्ती. चला लगेच बिनार संघ आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. चला टीम बिनार, आवाज बिनार, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. टीम मीटिंग कोणत्याही पद्धतीची करायची नाहीये. या ठिकाणी मात्र स्पोर्ट्समॅन ऑफ स्पिरिट दाखवायचंय. बिनार संघ एक चांगला संघ आहे ऍक्च्युली. आपण या ठिकाणी मात्र चांगला खेळ करायचंय. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. दुसऱ्या संघाला या ठिकाणी मात्र बॅड लाईटचा सामना करू द्यायचा नाहीये. चला लगेच बिनार टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला टीम बिनार प्लीज फिल्डिंग तुम्ही सेट करा, कारण ज्याप्रमाणे दापोडे टीमने क्विकली 3 ओव्हर कंप्लीट केले त्याप्रमाणे तुम्हाला देखील करायचे आहेत. चला टीम बिनार त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. टीम दापोडे सलामीची जोडी पाठवा.
सामन्याला आपण सुरुवात करूया. अजय आणि त्यांचा समवेत हर्षद चौधरी ही जोडी सलामीसाठी आलेली आहे. 27 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलं. पगलं षटक बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतं शतीन राणे. एक शुभ सन्मान आपण करूया आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये ज्यांचा घोडाबाज आपण ऐकला. लाखिवलीच हरीश पाटील यांचा शुभ सन्मान आपण करूया. अतिशय चांगलं समालोचन आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्यांचं ऐकायला मिळालं. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी दिनेश दादा चौगुले दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. रोहित म्हात्रे यांच्या शुभ सन्मान केला जाईल. पगलास बॉल ऑन साइडला हुक केला. वर शॉट काय सुरुवात. पगलास बॉल पकला तडाका षटकार. शुभ सन्मान दरम्यान इथे व्यासपीठावरती केला जातोय हरीश पाटील लाखिवलीचे. अतिशय चांगलं समालोचन आणि असंच चांगलं समालोचन तुझं होत राहावं आणि येत्या काळामध्ये आणखीन चांगल्या स्पर्धेमध्ये हा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. हरीश पाटील तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी तुम्हाला आमच्या स्पेशल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. पण सध्या सगळीला इथे हर्षद चौधरी चांगली सुरुवात. फर्स्ट बॉल फर्स्ट बिग वन 6 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस गती कमी केली होती आणि बॉल फुल लेंथ टाकला होता. तो मी म्हणेन खऱ्या अर्थाने भरपूर चांगला वापर इथे मी म्हणेन गतीचा इथे केला गेला, कारण गती इथे कमी केली आणि बॉल फुल लेंथ टाकला. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. पण क्लायमेट ज्याप्रमाणे झालेला आहे, बट जर आपण विचार केला अशा क्लायमेटमध्ये बॉल इझिली ट्रॅव्हल होत नाही हवेमध्ये. बट हर्षदचे फटके ज्याप्रमाणे आहेत आणि या फटक्यांचा उल्लेख जस्ट मी केला. बॉल स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार. आणखीन एक मोठा फटका. धाव फलक आता 12 वरती. 12 ऑन द बोर्ड आणि सध्याच्या घडीला आता प्रेशर वाढतोय फिल्डिंग साइड वरती. कारण बघा दापोडे टीमचं नेहमीच आपण पाहिलं की हर्षद चौधरी, प्रितेश पाटील बॅटिंग क्रमामध्ये हे ते दोन चेहरे आहेत ज्यांची विकेट जर तुम्ही ॲज अ फिल्डिंग साइड नाही काढू शकले तर त्यात नंतर या टीमचा अगेन्स्ट तुम्हाला जिंकणं फार अवघड कार्य होतं. बॅटचा टोला लागला, बट फिल्डर आहेत काउ कॉर्नर रिजन वरती. बॉल इथे फील्ड केला जातो तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी परतला हर्षद आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. धाव फलक 2 धावांचा होते. स्कोर काढता 14 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल. आणखीन एक लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल जाईल लॉंग ऑन पार. ठीक खेळाडू कक्षामध्ये हा चेंडू गेला. आणखीन एक मोठा फटका. हर्षद चौधरी ही इज ऑन फायर नाउ. अनदर बिग वन. फक्त आता 7 धावांची आवश्यकता. वीस धावा धाव फलकावरती 7 आता करायच्या आहेत आणि आता रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा इथे आलेला आहे. बट सध्या सगळीला मी म्हणेन की जवळ हे आता डिसाईड झालेलं आहे की या मॅच मध्ये जिंकणार कोण आहे. फक्त प्रश्न हाच उरला की किती लवकर हा सामना समाप्त होईल, कारण करायच्यात फक्त 7 धावा. फुल टॉस आणि आता कनेक्शन यस चांगलं आहे. फुल टॉस बॉलवरती फुल टोल आणि आता फक्त आवश्यकता आहे 1 धावेची. आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे.
फक्त एका धावेची आवश्यकता. पूर्णपणे सिंगल हँडेडली जर आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअली नॉट आऊट खेळतोय हर्षद चौधरी 26 वरती आणि जिंकण्याकरिता आता फक्त एका धावेची आवश्यकता. फक्त एक धाव बनवायची. हाफ ट्रॅकर पुलचा फटका आणि हा फटका विजयाचा. सेमी फायनल 2चं तिकीट इथे बुक केलं स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025 मध्ये टीम वीर तानाजी दापोडे क्रिकेट टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टीम दापोडे अँड हार्ड लक टीम भिनार. आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. या आधीच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच जतीन राणे होता आणि या सामन्याचा सामनावीर आपण देऊया सिंगल हँडेडली 26 नॉट आऊट ज्याने बनवला आणि आपल्या टीमला ही मॅच जिंकून दिली तोच हर्षद चौधरी ठरला या सामन्याचा सामनावीर. चला जतीन आपण देखील या आणि हर्षद आपण देखील या. चला जतीन राणे आणि तसेच हर्षद चौधरी या सामन्याचे सामनावीर आहेत. या आधीच्या सामन्याचा सामनावीर जतीन राणे होता आणि या सामन्याचा सामनावीर हर्षद चौधरी आहे. चला हर्षद बघा मान्यवर थांबलेले आहे. जतीन राणे या आधीच्या सामन्याचा सामनावीर आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हर्षद चौधरी. चला दोन्ही खेळाडूंना मी विनंती करतो की आपण त्वरित प्लेअर ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी यायचं. हर्षद चौधरीला आपण प्लेअर ऑफ द मॅच इथे देणार आहोत. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत. सन्माननीय आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय माजी ग्रामपंचायत सदस्य विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, विकासजी चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे. त्यानंतर आपण आकर्षक बॉटल देखील देऊया आणि त्यानंतर कॅप देखील आपण देणार आहोत. तसेच जतीन राणे या आधीच्या सामन्याचा सामनावीर. जतीन आपण देखील या. जतीन आपण या.
जतीनला पण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत, कारण या आधीच्या सामन्याचा सामनावीर जतीन राणे होता. मी मान्यवरांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी जतीनला देखील द्यायची, कारण या आधीच्या सामन्याचा सामनावीर जतीन राणे होता. बघा जी कॅप दिलेली आहे ती परिधान करून पुढील सामना आपल्याला खेळायचा. हर्षद ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्वप्रथम आपण कॅप देऊया जतीनला. विकासजी चौगुले दिली जाणार आहे. त्यानंतर ट्रॉफी आपण देऊया. प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी जतीन राणेला दिली जात आहे. त्यानंतर दिनेश दादांच्या शुभेच्छा आपण ही थर्मासची स्पेशल वॉटर बॉटल आहे ती आपण देणार आहोत. अशा प्रकारे आजचा हा तिसरा दिवस या चरणावरती समाप्त. उद्या ठीक पुन्हा एकदा सकाळी 9 वाजता भेटू. तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.